रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. बर का, समाजातील व्यक्तींनी दान देऊ नये किंवा दिलेलं दान घेऊ नये असं कोणत्याही महात्म्याने, संत महात्म्याने किंवा कोणत्याही ग्रंथामध्ये असं सांगितलेलं नाही. मी दान म्हणतोय, लक्षात ठेवा. दान देणे किंवा दिलेलं दान घेणे सप्ताह हा ज्ञानदानासाठी असतो, अन्नदानासाठी असतो, धनदानासाठी असतो. आलं का लक्षात तुमच्या? आणि जेव्हा तुम्ही कीर्तनकारांना तुमच्या स्वेच्छेने जेव्हा तुम्ही कीर्तनकाराला दान देता, दक्षिणा देता, आलं का लक्षात, तेव्हा ती एक प्रकारची पूजा होते. देण्यात आलं का? दान देणे. बरं, कीर्तनकाराला दिलेले जे तुम्ही काय रक्कम देता ते तुम्ही कीर्तनकाराकडून माघारी घेता का? सांगा बरोबर. नाही, म्हणजे त्याच्यावरती तुमचा हक्क नाही. म्हणजे तुम्ही ती काय म्हणून दिलेली असते? दान म्हणून दिलेली असते का त्याला उसनवारी म्हणून दिलेली असते? देती. बरोबर का? नीट लक्ष द्या. इथे व्यवहार हा पूर्णपणे संपतो. आणि जेव्हा तुम्ही हे दान देताना जेव्हा तुमच्या मनामध्ये व्यवहार येईल, लक्षात ठेवा, त्यावेळेला ते पाप होईल. ते तुका म्हणे देती घेती तेही नरका जाती. आता कोणत्या नरका जाती? नरक म्हणजे काय? हा स्वर्गवास कशाला म्हणायचं, नरकवास कशाला म्हणायचं, वैकुंठवास कशाला म्हणायचं, ही अलग गोष्ट आहे. ही फार पुढचं आहे. आलं का लक्ष? आपण जर लिखाण करणारे, त्यांचा अधिकार काय आहे? त्यांच्या तोंडातून बोल बाहेर पडले, ते जगद्गुरु आहेत. लक्षात ठेवा, जगाचे गुरु आहेत. ते तुमच्या माझ्यासारखे जगद्गुरु नाहीत. ध्यानात आलं का? त्याच्यामुळं जगद्गुरूंनी हे जगद्गुरूंनी लिहिलेलं त्याचा एवढा सोपा अर्थ काढून उगे कोणालाही नावे ठेवू नये. आलं का लक्षात? आमचे कीर्तनकारच काय काय जण असतात, ते कधीचे असतील. बऱ्याच जणांना असं वाटतं की एक जणांनी नव्हे, एक 10-12 जणांनी अशी कमेंट्स फोन करून, अरे तू अगोदर कीर्तन कर ना आणि मग बोल. अरे लेकरानो, तुमचा जन्म नव्हता. आलं का लक्षात? काय काय जण बाळोत्यात शी करत होते, तेव्हापासून कीर्तन माझी होतात. आलं का लक्षात? कीर्तन करायला मी उभा राहिलो की कीर्तन माझी होत असतात. नाही कसं आहे माहित आहे का? बुद्धी आहे प्रत्येकाला. बरं, प्रत्येकाकडे विचारी बुद्धी आहे. विचाराचं नाट नसलेली ही बुद्धी आहे. एकनाथ महाराज बघा एका बारुटामध्ये, हे बा, कीर्तनकारांनी बोलावं, प्रमाणाशिवाय बोलू नये, नाहीतर कीर्तन करू नये. आणि कोण उठायला लागले, कीर्तन करायला लागले, काय. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, एवढेच द्यावे लागतील, तेवढेच द्यावे लागतील. एक म्हणजे मी घेतच नाही. ज्यांनी जबरदस्तीनं दिलं त्यांच्या सप्त्याला मी पुढच्या वर्षी नेक्स्ट इयरला गेलो नाही. आणि ज्यांनी जबरदस्तीनं दिलं त्यांना ते पाकिट हाय तसं माघारी. सप्त्यासाठी माझं दान दिलेलं, त्यांनी दिलेलं होतं दान. त्यांचा बी अधिकार नाही ना तुमचाही अधिकार नाही. मी ते दान दिलं त्यांना. मग महाराज तसं नाही म्हणलं, काय काय वेळेला धरून मला माझ्या खिशात पैसे
टाकली. अहो हे दान मध्ये येतो, हे व्यवहार नाही. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी हे सांगितलं की इथे व्यवहाराची बुद्धी ठेवू नका, म्हणून त्यांनी शब्द वापरलेला आहे. तुका म्हणे देती घेती तेही नरका जाते. देणं घेणं आलं, पण कशाचं देणं घेणं? द्रव्य. बरेच जण हे सांगते द्रव्य. पण ते द्रव्य म्हणजे काय? तुला कळलं का द्रव्य म्हणजे काय ते? कशाला म्हणतात? उगा का आपला शब्द दिलाय गात्यामध्ये द्रव्य, घेती देती. आणि कथा करून या बर का. कथा होत असते. अरे कथा करणे याचा अर्थ असा आहे की तिथं प्रत्यक्षात ते पात्र उभा करणं. ध्यानात आलं का तुमच्या? स्टेजवरती पात्र उभा करणं. कथा होत असते रे बाळानो, कथा करत नाही कोण. कथा होऊन या द्रव्य देती घेती असं कुठं आलंय का? सांगा बरोबर. गात्यामध्ये असं लिहिलंय का? कथा होऊन या नाही, कथा करून या. ज्याला वाटते की आपण म्हणजे इथे त्यांना तुकोबारायांना हे सांगायचं आहे की मी करतोय हे कार्य, मी करतोय. ही जी अहंता आहे तुमच्याकडची ते सोडून तुम्ही हे सर्व काही जे करतोय किंवा करवून घेतोय तो तोच आहे. देणाराही तोच आहे, घेणाराही तोच आहे. द्वैत नाहीस करा तर परमार्थ कळेल. देण्या घेण्याचा व्यवहार कुठे येतो? जेव्हा तुम्ही द्वैत मानता तेव्हा. देणे घेण्यासाठी दोन व्यक्ती लागतात ना. तुम्ही जगाला कीर्तनामधून द्वैत विसरा, द्वैत विसरा हे सांगता. तुम्ही काय विसरला द्वैत? तुम्ही वर तोंड करून तुम्ही सांगताय की जगामध्ये एकच आहे. बरोबर आहे का? हरिपाठामध्ये माऊलीने माझ्या प्रमाण दिलेलं आहे बरं का. ज्ञानदेवे पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. मग तुम्हाला देणारा जर हरी दिसत नसेल आणि तुम्ही स्वतःही हरी नसताल तर तिथे व्यवहार येतोय ना. म्हणजे तुमचंच द्वैत संपलं नाही. आणि म्हणून तुम्हाला हे देती घेती हा व्यवहार दिसतोय. अहो कुठलाही अर्थ कुठेही लावू नका. हो ध्यानात आलं का तुमच्या? विचार करा, कुठल्याही गोष्टीचा विचार करा. हे दान देऊ नका आणि घेऊ नका. वास्तविक पाहता अन्नदान आलं का लक्षात? ज्ञानदान, ज्ञानदानाचं कार्य करते. त्याचा तुम्ही असा विचार करताय की मोबदला म्हणून तो घ्या. अरे तो मोबदला नाही रे. ज्ञानदान केल्यानंतर तो भगवंताचा प्रसाद आहे. तुम्हाला दिलेली दक्षिणा हे प्रसाद म्हणून दिलेलं आहे. ध्यानात आलं? आता जे ठरवून घेतात आलं का लक्षात? त्यांचं कार्य पहा. जे 20-20, 30-30 हजार, 50-50 हजार रुपये घेते असं जे बोंबलता तुम्ही, त्यांचं कार्य पहा. काय करते ते कार्य? काय करते ते कार्य? तुम्ही सोडून दिलेला गाय बाप सांभाळायचं काम करतात की रे ते? कळलं का? तुम्हाला ज्या अकला नाही, तुम्हाला ज्याची गरज आहे, अन्न पाणी निवारा याची गरज ते भागवतात. आणखीन काय करायला पाहिजे? अरे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मोफत मुलं आहेत की रे. तिथे मोफत त्यांना अन्नदान देण्याचं कार्य करतात ना. काय त्यांच्या नावाने आणि मी हे सत्य सांगतो
महाराजांचंच प्रमाण आहे, कोणी निंदा कोणी वंदा. आमचा स्वहिताचा धंदा. आलं का लक्षात? पण स्वहित कशात हे बी कळलं पाहिजे, हेही लक्षात ठेवा. दुसऱ्याची सेवा जर तुम्ही करत असाल, दुसऱ्याची सेवा करत जर असाल, तर हे तुम्ही संतांचे दूत, नवे नवे संत या महत्पदाला गेलेली व्यक्ती आहात. आणि असं काहीतरी बोलून आपल्याच हाताने आपलीच आबरू काढू नका हो. अगदी हात सोडून विनंती आहे माझी. मग त्या अनुभवी असतील किंवा अलीकडचे असतील, कोणी असतील, मी सर्वांची माफी मागून बोलतो. परंतु सत्य बोले माझी वाचा. जे सत्य आहे ते समाजासमोर आलंच पाहिजे ना. आणि हे सत्य दडवून त्याच्यावरती मी बैसर भजन कीर्तन याच्यावरती जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, हा अभंग याचं चिंतन टाकलंय. पहावा फार तर पहा तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्ही स्वतः कीर्तन करा आणि मग दुसऱ्यांना उपदेश करा. मी अगोदर बोलून गेलोय. झालेली सेवा तुमच्या सर्व वारकरी जनांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला.